टेंभुर्णी येथे कारची दुचाकीला धडक, एक तरुण जागीच ठार तर एक तरुण गंभीर जखमी। दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर टेंभुर्णी गावाच्या समोर बाह्यवळण रस्ता ओलांडणाऱ्या एका कार क्रमांक MH13 BN 4604 ने सोलापूरवरून पुण्याला जाणाऱ्या एका दुचाकी क्रमांक MH19 EH 2368 ला समोरून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात एका तरुणाचा डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू झालाय, तर एक तरुण गंभीर जखमी झाला असून सदर जखमी तरुणाला टेंभुर्णी येथील 108 शासकीय रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे। तर मृत्यू झालेल्या तरुणाला टेंभुर्णी येथील खासगी रुग्णवाहिकेमधून अकबर भाई खान यांनी टेंभुर्णी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी वरवडे टोल प्लाझा येथील डॉक्टर प्रशांत कारंजकर यांच्या मदतीने दाखल केले असून अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आकाश भोलांकर, वय वर्ष 27, राहणार मुक्ताईनगर धाराशिव, तर जखमी तरुणाचे नाव प्रदीप आव्हाड, वय वर्ष 26, राहणार धाराशिव येथील रहिवासी आहेत। सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक, रुग्णवाहिका पथक, मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी बालाजी साळुंके साहेब आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघातात विभागाचे अधिकारी तांबोळी साहेब आणि माळी साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख अमर पाटील साहेब यांनी दिलेली आहे।